आज फायनल मेरिट लिस्ट येणार आहे. जेव्हा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आली, तेव्हा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट चेक केल्यानंतर विद्यार्थ्यांना असं आढळून आलं, की त्यांचे जे मेरिट नंबर आहेत ते वेगवेगळे आहेत. तर यापैकी कोणता मेरिट नंबर जो आहे तो महत्त्वाचा आहे. तर मी तुम्हाला सांगेन, की तुमचा जो स्टेट जनरल मेरिट नंबर आहे, तो कन्सिडर केला जातो कॉम्प्युटराइज्ड ॲडमिशनसाठी आणि स्टेप बाय स्टेप तुमचे अदर नंबर्स कन्सिडर केले जातात. म्हणजे तुमची कॅटेगरी ओबीसी, एस-सी, एस-टी, एन-टी किंवा पी-डब्ल्यू-डी, व्ही-जे वगैरे असेल, तर तो नंबर कन्सिडर केला जातो तुमच्या रिझर्व्ह कॅटेगरीचं ॲडमिशन करण्यासाठी. आता आज जी फायनल मेरिट लिस्ट येणार आहे, ही फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर त्यामध्ये आपला नंबर कदाचित बदलू शकतो. जो मेरिट रँक आलेला आहे प्रोव्हिजनलमध्ये तो बदलू शकतो. याची दाट शक्यता आहे. आज सीईटी सेलच्या वेबसाईटवर आपलं संपूर्ण टाइम टेबल आलेलं आहे. त्याविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. नमस्कार, मी साळुंखे सर. साळुंखे सर केमिस्ट्रीमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही साळुंखे सर केमिस्ट्रीमध्ये खूप छान प्रकारे प्रतिसाद देत आहात. मी डायरेक्ट वेळ न घालवता इथे टाइम टेबलकडे म्हणजे शेड्यूलकडे येईन. आज आहे 24 तारीख. आज येणार आहे फायनल मेरिट लिस्ट. ओके. उद्या काय डिस्प्ले होणार आहे? सीट मॅट्रिक्स. हा सीट मॅट्रिक्स जो आहे तो उद्या येणार आहे. म्हणजेच 25 तारखेला सीट मॅट्रिक्स येणार आहे. मग सीट मॅट्रिक्स का महत्वाचा आहे? सीट मॅट्रिक्स खूप महत्वाचा आहे, कारण त्याच्यामध्ये कोणत्या कॅटेगरीसाठी किती सीट्स अवेलेबल आहेत हे आपल्याला कळणार आहे सीट मॅट्रिक्स मध्ये 25 तारखेला. त्यानंतर आपण ऑप्शन फॉर्म सबमिशन आणि कन्फर्मेशन करायचं आहे 26 जुलै पासून 28 जुलै पर्यंत कॅप राऊंड 1 साठी. त्यानंतर डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या दिलेल्या प्रेफरन्स नुसार जे ऍडमिशन होईल, कॉलेज अलॉट होईल, त्याची लिस्ट कधी डिस्प्ले होईल? 31 तारखेला, 31 जुलैला. ओके. आता ती लिस्ट डिस्प्ले झाली. काही विद्यार्थी काय करतील? जर फर्स्ट प्रेफरन्स त्यांना मिळाला तर तो ऑटो फ्रीज होणार आहे. पहिला प्रेफरन्स वगळता दुसरे कोणतेही प्रेफरन्स मिळाले तर ते विद्यार्थ्यांवर अवलंबून आहे की त्यांना सेल्फ फ्रीज करायचं आहे की नॉट फ्रीज करायचं आहे. तर असे जे काही निर्णय आहेत हे घेण्यासाठी आपल्याला 3 दिवसांचा कालावधी दिलेला आहे. 1 ऑगस्ट ते 3 ऑगस्ट 3 वाजेपर्यंत. आणि ज्या कॉलेजमध्ये आपल्याला ऍडमिशन घ्यायचं आहे, खरंच घ्यायचं असेल, सेल्फ फ्रीज करून खरंच घ्यायचं असेल, तर आपल्याला त्या इन्स्टिट्यूटला रिपोर्ट करावं लागणार आहे आणि आपलं ऍडमिशन कन्फर्म करावं लागणार आहे. ते एक सेम टायमिंग दिलेलं आहे इथे. 1 ऑगस्ट ते 3 ऑगस्ट, 1 ऑगस्ट ते 3 ऑगस्ट, पण इथे 3 वाजेपर्यंत आणि इथे त्या कॉलेजमध्ये जाऊन कमीत कमी 5 वाजेपर्यंत आपण म्हणजेच इथे 3 ऑगस्ट ला 5 वाजेपर्यंत आपण ऍडमिशन घेतलंच पाहिजे. ठीक आहे. यानंतर इथे आता कॅप राऊंड 1 कंप्लीट होईल. कॅप राऊंड 1 कंप्लीट झाल्यानंतर काही सीट्स रिकाम्या राहतील. वॅकेंट सीटची पोझिशन जी आहे म्हणजे प्रोव्हिजनल लिस्ट जी आहे ती 4 ऑगस्टला येणार. म्हणजे कॅप 1 मध्ये काही विद्यार्थी ऍडमिशन घेतील. रिकाम्या सीट्स डिस्प्ले होणार 4 ऑगस्टला. त्यानंतर 4 ऑगस्ट नंतर 5 ऑगस्ट पासून काय सुरू होणार आहे? कॅप राऊंड 2 चं सबमिशन आणि कन्फर्मेशन करायचं आहे. ते 5 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट पर्यंत. आता कॅप राऊंड 2 चं ते सबमिशन झाल्यानंतर अलॉटमेंट जे आहे ते येणार आहे 11 ऑगस्टला. त्यानंतर कॅप राऊंड 1 ची प्रोसेस पुन्हा रिपीट होईल. ऍक्सेप्टिंग द सीट ते किती आहे? 12 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट 3 वाजेपर्यंत. सेल्फ फ्रीज करायचं आहे की नॉट फ्रीज करायचं आहे हे आपण 12 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट पर्यंत करू शकतो 3 वाजेपर्यंत. आणि जर आपल्याला कॅप राऊंड 2 मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्या जे काही कॉलेज मिळालेलं आहे त्या कॉलेजला रिपोर्ट करायचं आणि ते दिलेलं आहे 3 दिवसांचा पिरियड सेम 12 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट 5 वाजेपर्यंत.
यानंतर कॅप राऊंड 2 मध्ये काही विद्यार्थी ऍडमिशन घेतील, सीट्स रिकाम्या राहतील, बरोबर. मग त्या सीट्स रिकाम्या राहिलेल्या सीट्स कॅप 3 साठी येतील. मग ती लिस्ट जी येणार आहे, डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल वॅकंट सीट फॉर कॅप राऊंड 3, हे कधी येणार आहे? 16 ऑगस्टला. ओके. आता त्या ज्या वॅकंट सीट्स असतील त्याच्यासाठी पुन्हा आपल्याला काय करायचं आहे? ऑनलाईन सबमिशन आणि कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर कॅप राऊंड 3 थ्रू कॅन्डिडेट्स लॉग इन बाय द कॅन्डिडेट, हे 17 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट पर्यंत करायचं आहे. ऑप्शन फॉर्मच. ओके. त्यानंतर कॅप 3 चं अलॉटमेंट डिस्प्ले होईल की या कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळालेलं आहे. मग ते मिळणार आहे आपल्याला 22 ऑगस्टला. आता 22 ऑगस्टला आपल्याला कळेल की कोणतं कॉलेजचा प्रेफरन्स आपल्याला मिळालेला आहे. मग पुन्हा आपण ती सीट ऍक्सेप्ट करणार आहोत की नाही, ती प्रोसेस जी आहे ती आहे 23 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट. मला असं वाटतं की कॅप 3 पर्यंत तुम्हाला एखाद्या छानपैकी कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळावं. कॅप 1 मध्येच काही जण ऍडमिशन जे आहेत ते काय करतात? लॉक करतात, ऑटो म्हणजे फ्रीज करतात, सेल्फ फ्रीज करतात. कारण हळूहळू पालकांना कळतं की आपण काही कॉलेजेस जे आहेत ते टाकलेले नाहीत, आणि ते कॉलेज आपण टाकले तर आपल्याला कॅप 2 मध्ये, कॅप 3 मध्ये, कॅप 4 मध्ये ऍडमिशन मिळू शकतं. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की प्रयत्न करा की चांगल्या प्रकारे कॉलेज लिस्ट तयार केली व्यवस्थित. आणि हा, मी माझ्याकडे आलेले जे विद्यार्थी आहेत, मी युट्यूबवर व्हिडिओ तयार करतो, तोच व्यक्ती तुमची कॉलेज लिस्ट तयार करणार आहे, तुमच्याशी बोलणार आहे, तुमची काउन्सिलिंग करणार आहे. माझ्याकडे इथे कोणतीही टीम नाही आहे. ओके. माझ्याकडे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना मी स्वतः काउन्सिलिंग करतोय, हे लक्षात ठेवा. म्हणून मला जास्त वेळ मिळत नाहीये युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करण्यासाठी, त्याबद्दल क्षमस्व. आता डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट किती तारखेला आहे? 22 ऑगस्टला. त्यानंतर काही जण ऍडमिशन घेतील, त्याच्यासाठी प्रोसेस किती तारखेपासून दिलेली आहे? 23 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट. आणि जर कॉलेजला ऍडमिशनच घ्यायचं असेल तर 23 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट 5 वाजेपर्यंत त्या इन्स्टिट्यूटला रिपोर्ट करावंच लागतं आपल्याला. ओके. त्यानंतर कॅप 3 मध्ये काही विद्यार्थी ऍडमिशन घेतील, बरोबर आहे. डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल वॅकन्सी फॉर कॅप राऊंड 4 हे 26 ऑगस्टला येणार आहे. म्हणजे कॅप राऊंड 3 झाल्यानंतर कॅप राऊंड 4 साठी काही सीट्स वॅकंट राहतील, ते आपल्याला कळणार आहे 26 ऑगस्टला. त्यानंतर पुन्हा आपल्याला काय करावं लागेल की सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म फॉर कॅप राऊंड 4, चौथ्या कॅप राऊंड साठी पुन्हा आपल्याला ऑप्शन फॉर्म सबमिट करायचा आहे, कन्फर्म करायचं आहे. ते 3 दिवस आहेत, 28 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट. आणि कॅप राऊंड 4 मध्ये आपल्याला कोणतं कॉलेज मिळालेलं आहे हे आपल्याला कळणार आहे 1 सप्टेंबरला. ओके. आणि मग हे जे ऍक्सेप्टिंग टू द ऑफर्ड सीट, हे 3 दिवस 2 सप्टेंबर ते 4 सप्टेंबर आहे. आणि रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट अँड कन्फर्मेशन ऑफ ऍडमिशन बाय सबमिटिंग रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आफ्टर अँड पेमेंट ऑफ फी आफ्टर कॅप राऊंड 4. आपल्याला कॅप राऊंड 4 मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे तर 2 सप्टेंबर ते 4 सप्टेंबर 5 वाजेपर्यंत हा कालावधी आपल्याला देण्यात आलेला आहे. ओके. आता काही कॉलेजेसमध्ये इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन फॉर्म भरायची जी डेट आहे ती डेट आहे 25 जुलै. उद्यापासून, आज 24 जुलै आहे, 25 जुलै पासून 1 सप्टेंबर पर्यंत दिलेली आहे इन्स्टिट्यूट लेवलसाठी. आणि ट्रान्सफर ऑफ इन्स्टिट्यूट वाईज कॅन्डिडेट लिस्ट, मग सीईटी सेलकडे ही लिस्ट येईल, इन्स्टिट्यूट लेवल ऍडमिशन साठी लिस्ट ज्या कॅन्डिडेट्सने अप्लाय केलेलं आहे. मग ही लिस्ट ट्रान्सफर केली जाईल 4 सप्टेंबरला. म्हणजे 4 सप्टेंबरला सीईटी सेल प्रत्येक इन्स्टिट्यूटला ती लिस्ट देईल की हा, तुमच्या इन्स्टिट्यूटला या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेलं आहे इन्स्टिट्यूट लेवल ऍडमिशनसाठी. मग
इन्स्टिट्यूट कोटा अँड वॅकेंट सीट आफ्टर कॅप. कॅप नंतर सुद्धा जी प्रोसेस आहे ती प्रोसेस कुठे होणार आहे पहा. ती होणार आहे इन्स्टिट्यूटच्या वेबसाईटवर. म्हणजे ज्या कॉलेजमध्ये सीट वॅकेंट आहेत त्या कॉलेजच्या वेबसाईटवरच हा डेटा मिळणार आपल्याला. वॅकेंट सीटचा डेटा इन्स्टिट्यूट वेबसाईटवर. ऍप्लिकेशन इन्व्हाइट केले जातील रजिस्टर्ड कॅन्डिडेट कडून. प्रिपेअर अँड डिस्प्ले मेरिट लिस्ट तयार केली जाईल आणि कॅरी आउट ऑर कम्प्लीट ऍडमिशन प्रोसेस. मग हे रूल्स दिलेले आहेत ते त्या प्रोसेससाठी 6 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर हा कालावधी देण्यात आलेला आहे. ओके. आणि लास्ट डेट फॉर कॅन्सलेशन ऑफ सीट. एखाद्या विद्यार्थ्याला असं वाटलं की मला हे कॉलेज नकोयच, ओके, आणि कॅन्सल करायचं आहे आणि पूर्ण फी परत घ्यायची असेल, फुल फी रिफंड हे करायचं आहे 11 सप्टेंबर 2025च्या अगोदर. आणि त्यानंतर कट ऑफ डेट दिलेली आहे फॉर ऑल टाइप्स ऑफ ऍडमिशन फॉर अकॅडमिक इयर 2025-26. 13 सप्टेंबरला 5 वाजेपर्यंत कट ऑफ डेट आहे. याच्यानंतर ऍडमिशन होणार नाहीत. पुढे फॉर इन्स्टिट्यूट. आता इन्स्टिट्यूटकडे विद्यार्थी म्हणजे कॉलेजेसकडे विद्यार्थी ऍडमिशन घेणार आहेत. मग कॉलेजेसने तो जो विद्यार्थ्यांचा डेटा अपलोड करायचा आहे सीईटी सेलकडे तो दिलेला आहे 13 सप्टेंबर 6 वाजेपर्यंत. हे सर्व टाइम टेबल मला तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा. तुमचा एक लाईक खूप महत्वाचा आहे माझ्यासाठी, जेणेकरून यूट्यूब अल्गोरिदमला कळेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा हे टाइम टेबल जे आहे कॅप राऊंड प्रोसेसचं ऍडमिशन प्रोसेसचं कळेल. मी इथे थांबतो. धन्यवाद.